नमस्कार, आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमच्यासाठी आज दिवाळीनिमित्त छान अशी चटपटीत आणि खायला तिखट चमचमीत अशी मी रेसिपी घेऊन आलेलो आहे. भाजक्या पोह्याचा चिवडा मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. छान असा मी पारंपरिक पद्धतीनुसार तयार केलेला आहे चिवडा. खायला एकदम चटपटीत आहे. आपण गोड दिवाळीचं खाऊन खाऊन जी आपल्याला नको वाटतं, गोड जास्त खाऊन नाही, तर तुमच्यासाठी अशी तिखट असा मी चिवडा, तिखट आणि चटमटीत असा मी चिवडा बनवणार आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला छान वाटली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि चला आपण आता चिवडा बनवायला तयारी करूया. भाजक्या पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. ही मी 150 ग्रॅम खोबरं चिरून घेतलेलं आहे. उभं असं खोबरं चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर हे 100 ग्रॅम मी हिरवी मिरची उभी चिरलेली आहे. 10 ते 15 पानांचे मी कमीत कमी 25 ते 30 कढीपत्त्याची पानं आहेत. हे जे शेंगदाणे 150 ते 200 ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आहेत. लसूण 100 ग्रॅम घेतलेला आहे. हे डाळवं, ह्याला डाळवं म्हणतात, चण्याची डाळ आहे, डाळवं म्हणतात. डाळवं हे मी 200 ग्रॅम घेतलेले आहेत, पाहू शकता. त्यानंतर ही मी धना पावडर 2 टेबलस्पून घेतलेली आहे. चिवडा मसाला हा मी 50 ग्रॅम घेतलेला आहे. बादशाह हिंग मी दीड टेबलस्पून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. 2 टेबलस्पून मी मोहरी ॲड करणार आहे. आणि हे जिरे 3 टेबलस्पून मी जिरे ॲड करणार आहे. आणि हे छोटे चमच 2 ते 3 चमच मी चिवड्यामध्ये ॲड करणार आहे. ही लाल तिखट मी घेतलेलं आहे, हे 3 ते 4 चम्मच मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि हे चवीनुसार मी मीठ ॲड करणार आहे. आणि मी 1 किलो भाजके पोहे घेतलेले आहे, हे पाहू शकता. मोठ्या पातेल्यामध्ये ठेवलेले आहेत. 1 किलो मी भाजके पोहे घेतलेले आहेत. तर चला आधी आपण खोबरं शेंगदाणे वगैरे फ्राय करून घेऊया. तर आपण हे फ्राय करून घेऊया. भाजके पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी चला आपण आता शेंगदाणे खोबरे वगैरे सर्व साहित्य आहेत, आपण फ्राय करून घेणार आहोत. आता आपली कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 6 ते 7 आधी तेल, 6 ते 7 पळ्यात तेल टाकूया फ्राय करण्यासाठी. सर्व मीडियम आचेवर भाजा तुम्ही. शेंगदाणे खोबरं वगैरे मीडियम आचेवर भाजा. आज लो ठेवा. आता आपण सर्वप्रथम खोबरं भाजून घेणार आहे. पाहू शकता, हे जे मी उभं कापलेलं खोबरं आहे ते मी भाजून घेणार आहे. खोबरं हलकं हलकं लाल होईपर्यंत भाजा, जास्त करपून देऊ नका. करपलं तर व्यवस्थित लागत नाही आहे, दक्षता घ्यायची. हळूहळू जसं तेल गरम होईल तसं थोडं थोडं असं खोबरं हलवत राहा. खोबरं ही ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्या. हलका हलका ब्राऊन कलर यायला लागला की आपण ते काढून घेणार आहोत. चिवडा हा आपण किती असा खावासा चिवडा बनवणार आहोत. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. आणि हा भाजक्या पोह्याचा चिवडा जो आहे तो एकदम कुरकुरीत असा राहणार आहे, कारण हा चिवडा कुरकुरीत असा राहतो, दमट असं होत नाही आहे, चिंबक असं
होत नाही आहे. ही रेसिपी नक्की करून पहा. तर हलकं खोबरं आपलं गरम होत आहे, पाहू शकता. थोडंसं सर्व हलकं ब्राऊन व्हायला लागलं की आपण काढून घेऊया. थोडं थोडं हलवत राहा. आणि मी गॅसची फ्लेम ही लोच ठेवलेली आहे, कारण जास्त ठेवल्यामुळे मग करपून जातं सर्व. त्यासाठी मी फ्लेम लो ठेवलेली आहे. पहा कसं छान असं खोबरं आपलं फ्राय होत आहे. हलकासा ब्राऊन कलर यायला लागला की आपण ते काढून घेऊया. जास्त करपवायचं नाही आहे आपल्याला. त्यामुळे कसं टेस्ट पूर्णपणे बदलून जाते. तर तुम्ही आता हे आपण खोबरं काढून घेऊया. जास्त करपून देऊ नका, नाहीतर ते खराब कडू लागतं. काढायच्या वेळेला मी गॅस एकदम स्लो केलेला आहे, कारण का जास्त जर गरम ठेवला तर ते करपू शकतं. खोबरं असं मंद आचेवरच भाजा, जास्त हाय आचेवर भाजू नका. बघा छान असं मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. हलकं ब्राऊन झालेलं आहे. चला आपण आता शेंगदाणे भाजून घेऊ. हे शेंगदाणे भाजून घेऊया आपण आता. शक्यतो करून तुम्ही शेंगदाणे तुम्हाला जेवढे टाकायचे आहे तेवढे टाकू शकता. शेंगदाणे खोबरं जेवढं तुम्हाला हवं आहे त्यानुसार टाकू शकता. शेंगदाणे हलकेसे भाजून घ्यायचे, जास्त भाजून घेऊ नका. हलके लालसरपणा यायला लागला की शेंगदाणे तुम्ही काढून घ्या. शेंगदाणे कसे कुरकुरीत एकदम लागतात. थोडे हलके ब्राऊन कलर यायला लागला की काढून घ्या. ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे, थोडं चवीपुरतं. 1 चमचा मीठ एवढंच ॲड करतो, त्यामुळे छानपैकी असं त्याच्यामध्ये मीठ लागतं. असं मस्तपैकी भाजून घ्या शेंगदाणे. ज्यावेळेस तुम्ही शेंगदाणे बाहेर काढता त्यावेळेस पूर्ण लो फ्लेम ठेवा, कारण तेल गरम असतं, मग करपण्याची शक्यता जास्त असते. तर मी थोडी लो फ्लेम करतो, थोडी हाय केली होती. आता लो फ्लेमवर थोडंसं भाजून घेतो. तडतड असा आवाज येत आहे शेंगदाण्यांचा. शेंगदाणे चिवड्यामध्ये एकदम छान मस्त लागतात. तुम्हाला जेवढे हवे आहेत त्यानुसार तुम्ही ॲड करा. हमेशा हलवत राहा, कारण जास्त हलवलं नाही आहे तर करपण्याची शक्यता जास्त असते. तर तुम्ही हलवत राहा. थोडे हलकेसे ब्राऊन दिसायला लागले की आपण हे काढून घेऊया. जेव्हा तुम्ही काढता तेव्हा गॅस पूर्णपणे एकदम लो करा, हाय ठेवू नका. ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण ते तेलामध्ये मीठ शेंगदाण्याच्या आतमध्ये जातं, त्यामुळं थोडंसं मीठ राहतं शेंगदाण्यामध्ये, त्यासाठी हे मीठ टाकलेलं आहे मी.
हा चिवडा मी पारंपरिक पद्धतीनुसार बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही नक्की करून पहा. छान असा चिवडा होतो, कुरकुरीत असा. माझ्या अनंत किचन रेसिपी चॅनलमध्ये नवनवीन रेसिपी लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळतील. अजून नवनवीन आता आपण फ्लेम लो करूया आणि शेंगदाणे काढून घेऊया. शेंगदाणे छान भाजलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. ते शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. जास्त वेळ मी हे भाजलेले नाही आहेत, मग करपून जातील. हे लिमिटमध्येच भाजलेले आहेत शेंगदाणे, जास्त ब्राऊन केलेले नाही आहेत. जास्त भाजून कडवट लागतात. आणि शेंगदाणे काढताना नेहमी तुम्ही फ्लेम एकदम लो ठेवा. लास्टची जी राहते लो फ्लेम ती ठेवा, कारण काढायला थोडा वेळ लागल्यामुळे नंतर करपू शकता जर हाय राहिली तर. पाहू शकता छान असे मी ब्राऊन होईपर्यंत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता चला आपण त्याच्यामध्ये चण्याचं जे डाळवं आहे हे डाळवं 1 मिनिटच भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजून घ्यायचं नाही आहे. 1च मिनिट त्याच्यामध्ये टाकून भाजून घ्यायचं आहे. आता थोडीशी आपण फ्लेम थोडी लो हाय करायची थोडी. हे चण्याचं डाळवं आहे, याला आपण फक्त 1 मिनिट असं भाजून घ्यायचं आहे. जर जास्त वेळ भाजचाल तर ते कडक होईल, जास्त वेळ भाजू नका. फक्त एक मिनिट भाजा. तर आपण ह्या शेंगदाण्यामध्ये मीठ टाकलं होतं, ते तेलामध्ये मीठ ऑलरेडी आहे, तर ह्या डाळव्यालाही मीठ लागणार आहे. मस्तपैकी असं खायलाही छान लागेल. तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करा, तुम्हाला जेवढं लागतंय मीठ ते ॲड करा. चला आपण हे डाळवे काढून घेणार आहोत. जास्त वेळ जर आपण भाजत बसलो तर हे डाळवे कडक होतात, तर हे आपण डाळवे जे आहे ते काढून घेऊ. आणि लो फ्लेम करायला विसरू नका. लो फ्लेम करून तुम्ही हे डाळवे काढून घ्या. पाहू शकता या पद्धतीने छान असे डाळे भाजलेले आपले. आता आपण कढीपत्ता भाजून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल आहे कढईमध्ये, कढीपत्ता भाजून घेणार आहोत. थोडीशी हाय करा फ्लेम, थोडीशी हाय करा फ्लेम. कढीपत्ता असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. थोडा 1 चमचा आपण थोडंसं तेल टाकून देऊया त्याच्यामध्ये. बस. तर आपण हे कुरकुरीत होईपर्यंत आपण हे कढीपत्ता भाजून घेऊ. कढीपत्ता तुमच्या हिशोबाने टाका. कढीपत्ता तुम्ही जेवढा जास्त ॲड करचाल तेवढा छानच लागतं.
कढीपत्ता हा पौष्टिक आहे खाण्यासाठी, तर तुम्ही कढीपत्ता जास्त यूज करू शकता. कडक होईपर्यंत भाजून घ्या कढीपत्ता. कढीपत्त्याचा जो सुगंध असा छानपैकी कसा दरवळतोय पहा. मस्त असा चिवड्यालाही छानपैकी ह्याचा टेस्ट येते. कढीपत्ता ॲड करायला विसरू नका. असा कडक असा भाजून घ्या, कुरकुरीत असा भाजून घ्या कढीपत्ता. पाहू शकता छान असा कसा भाजलेला आहे कढीपत्ता. कडक होईपर्यंत भाजा, असा लूज नाही झाला पाहिजे. हाय फ्लेम करतो थोडीशी. कढीपत्ता पहा किती छान झाला आहे. आता मी लो फ्लेम करतो आणि हा कढीपत्ता मी काढून घेतो. छान असा आपला कढीपत्ता भाजलेला आहे, पाहू शकता. करपून देऊ नका, त्याची दक्षता घ्या. पाहू शकता किती छान असा कढीपत्ता आपला भाजलेला आहे. आता चला आपण हिरवी मिरची भाजून घेऊया. ही एक बाउल मी हिरवी मिरची भाजून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करतो मी. हिरवी मिरची ही अशी कडक क्रिस्पी होईपर्यंत भाजा, मऊ अशी राहिली नाही पाहिजे. हिरवी मिरची क्रिस्पी होईपर्यंत भाजा. छान अशी उभी चिरलेली आहे मिरची, ह्या पद्धतीने चिरा, तर ह्याचा जो तिखटपणा आहे चिवड्यामध्ये चांगल्या पद्धतीने उतरतो. थोड्या पण फ्लेम हाय करू. आणि शक्यतो करून तिखट मिरची यूज करा, कारण चिवड्यामध्ये तिखट मिरची छान लागते, खायला मस्त मजा येते. मिरची भाजताना दक्षता घ्या, ठसका वगैरे लागू शकतो. आणि मिरची कापल्यामुळे उडत नाही आहे, थोडंसं ठसका येण्याची शक्यता असते, तर जरा रुमाल वगैरे सोबत ठेवा. ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे, थोडं या मिरचीला लागावसाठी. छान अशी मिरची भाजून घ्या. मिरची भाजताना ठसका लागतो, लक्षात ठेवा, रुमाल ठेवा जवळ.
थोडी लो फ्लेम करूया आपण. चला मिरची भाजलेली आहे, आपण काढून घेऊया. पाहू शकता छान अशी मिरची भाजलेली आहे. चला आता आपण लसूण भाजून घेऊया. हे पाहू शकता, हे लसूण मी जास्त बारीक केलेलं नाही आहे, अर्धमेला केलेलं आहे. पाहू शकता, ह्याला भाजून घेऊया आपण. थोडंसं तेल टाकतो ह्याच्यामध्ये. लसूण चांगला क्रिस्पी असा भाजून घ्या. मिरची भाजताना दक्षता घ्या, रुमाल ठेवा जवळ, कारण त्याचा ठसका लागू शकतो. लसूण असा क्रिस्पी भाजून घ्या. थोडी फ्लेम हाय ठेवूया. लसूण मिरची वगैरे क्रिस्पीच भाजून घ्या, जास्त मऊ ठेवू नका. लसूण तुमच्या आवडीनुसार टाका, जेवढा पाहिजे तेवढा. लसणामुळे चिवड्याची अशी टेस्ट वाढते. लसूण जास्त बारीक करून घेऊ नका, फक्त मधोमध त्याला हलके 2 भाग झाले पाहिजे. ह्या पद्धतीनं तुम्ही त्याला हे करा. पोळपोटावर टाकून बेलण्याने असे दाबून प्रेस करून घ्या, तो व्यवस्थित ते मधोमध फुटतात. बघा छान असा लसूण आपला फ्राय झालेला आहे. सर्व फ्राय करताना दक्षता घ्या, करपू नये ह्याची दक्षता घ्या.
व्यवस्थितपणे भाजले पाहिजेत गोष्टी सर्व. जर करपले तर टेस्ट बदलते. तर बघा लसूण आपल्याला ब्राऊन झालेला आहे, तर आपण लसूण काढून घेऊया. छान असा लसूण भाजलेला आहे. जास्त करपू देऊ नका. चला आपण आता गॅस बंद करूया. पाहू शकता सर्व मसाला आपण भाजून घेतलेला आहे. आता फोडणीची तयारी करूया. आपण फोडणीची तयारी करूया. फोडणी तयार करूया. चिवड्यामध्ये टाकायची. त्याच्यामध्ये 5 ते 6 मी चम्मच तेल टाकतो. फ्लेम एकदम लो ठेवा, जास्त हाय ठेवू नका. तेल गरम झालेलं आहे, तर आपण ह्याच्यामध्ये 3 ते 4 छोटे चम्मच आहे ते जिरे टाकतो. जास्त करपेपर्यंत भाजू नका. फ्लेम पूर्ण लो करा. जास्त हाय फ्लेमवर भाजू नका. त्याच्यामध्ये मी राई टाकतो 3 ते 3 चम्मच. हलवून घ्या. 2 ते 3 छोटे चम्मच मी हळद ॲड करतो. छोटे चम्मच आहेत. मी फोडण्या एकदम लो फ्लेमवर तयार करत आहे. आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच आपण आधी मीठ तर ॲड केलं होतं. आपण 2 मोठे चम्मच आपण मीठ ॲड करूया. छान असं हलवून घ्या. हे पूर्णपणे लो ठेवा. तर ह्याच्यामध्ये मी लाल तिखट 2 चम्मच ॲड करतो. पूर्णपणे मिक्स करून घ्या. हा मी मसाला घेतलेला आहे, चिवडा मसाला 50 ग्रॅम आहे. ते पूर्णपणे ह्याच्यामध्ये ॲड करतो. आणि हे थोडीशी धळा पावडर आहे, ते ॲड करून घेतो. सर्व मिक्स करून घेतो. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतो मी. थोडी हलकीशी फ्लेम हाय करतो. ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच थोडंसं हिंग टाकतो.
थोडा वेळ 1 मिनिट थोडंसं गरम होऊ द्यायला. ही जी गॅस बंद करतो, तर ही जी फोडणी दिलेला मसाला आहे आपण चिवड्यामध्ये मिक्स करूया. चिवड्यामध्ये हा मसाला पूर्ण मी ॲड करून घेतो. आणि हे जे आपण फ्राय केलेले सर्व शेंगदाणे खोबरं वगैरे आहे सर्व मी ह्याच्यामध्ये ॲड करतो. तर हे पूर्णपणे मिक्स करून घ्या. त्या पद्धतीने छानपैकी सगळं मिक्स होईपर्यंत मिक्स करून घ्या. सर्व मसाला आणि ह्याला मिक्स होईपर्यंत लागेपर्यंत ह्याला चांगलं छान हलवून घ्या. तर ह्याच्यामध्ये मी सेव आणि फरसाणा ॲड करणार आहे. छानपैकी ह्याला लागलेलं आहे. हे मी चिरमुरे आहे, मसाला भडंग ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये आणखी. त्यानंतर लसूण चिवडा हा हे ॲड करणार आहे. पाहू शकता लसूण चिवडा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर फरसाण चिवडा हाही मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे सर्व मिश्रण मी पूर्णपणे छानपैकी असं मिक्स करून घेणार आहे. आता पाहू शकता छान असा आपला चिवडा तयार झालेला आहे. पाहू शकता. माझं जर ही रेसिपी तुम्हाला छान वाटली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. फ्रेंडला, फॅमिलीमध्ये सर्वांना शेअर करा आणि ह्या पद्धतीची तुम्ही रेसिपी तयार करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता छान असा आपला चिवडा तयार झालेला आहे. छान असं चिवडा तयार झालेला आहे. पाहू शकता. चला, धन्यवाद. भाजक्या पोह्याचा चिवडा बघा कसा छान असा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता.
अनंत किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका.